ज्या क्षणाला मनोज दादांनी माझ्या हातात तो कागद दिला होता, कागद होता म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये जे जे काही निर्णय झालेले आहेत किंवा चर्चा झालेली आहे ते मंत्रिमंडळ उपसमितीचा कागद दिलेला होता. त्यामध्ये एक सब्जेक्ट होते, 1 नंबरला हैदराबाद गॅझेटियर, 2 नंबरला सातारा गॅझेटियर आणि ह्याचा उल्लेख वगैरे असेल. मग मी त्याच वेळेस म्हणालो की दादा, मनोज दादा हा GR नसतो, त्याला GR म्हणत नाही. मग मी मनोज दादांना काय म्हणालो की दादा हिने जो दिलाय हा एकतर मुळात GR नाही, पण ते जे काही ड्राफ्ट प्रिपेअर करायला लागलेले आहेत तो ड्राफ्ट आपण एकदा वाचू आणलाय. त्याने म्हणले GR आणलाय का, आम्ही विचारलं, त्याने म्हणले नाही. मग एक सचिव म्हणत होते आम्ही आणलाय. मग आमचे मनोज दादा काय म्हणले, सातारा म्हणजे जे आता जेवढे मुद्दे आहेत 6 मागण्या 6-7 तेवढ्या सगळ्यांचा एकच GR काढा. प्रत्येक विषयाचे वेगवेगळे GR असतात, म्हणजे जे काही असते समजा हैदराबाद गॅझेटियरचा त्या अनुषंगानं आपल्याला काय असतील तर आपण करू. म्हणजे हे अजून मी वाचायच्या आधी सांगत होतो, हे वेगळे असतील. तुम्ही असा कुठला मुद्दा उपस्थित केला होता ज्याच्यावरून मनोज जरांगे पाटील मी म्हणालो मनोज दादा आपल्याला हे जे काही कागद ते द्यायला लागले हे चुकीचं आहे. आपल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांचा याच्यात काहीही लाभ होणार नाही. गॅझेटियर म्हणजे काय आहे हो, गॅझेटियर म्हणजे एक पुरावा आहे, म्हणजे एक एव्हिडन्स आहे. आजचा तो कायदा नाही ना, म्हणजे हैदराबादच्या संदर्भात वेळचा जो काही काय त्याच्यावर लगेच डायरेक्ट आता तुम्ही ऍक्ट करणार नाही. कुणीही विरोधात नव्हतं. ज्या टायमिंगला एकमेकांच्या जातीच्या विरोधात बोलणं चालू झालं, भुजबळला आरतुरे म्हणून शिवाय द्यायला चालू झालं. आम्ही मान्य करतो मनोज दादांच्या, मी मान्य असतो भुजबळ साहेबांना स्क्रीनमध्ये आणणं ही मराठा जरांगे पाटील सगळ्यात मोठी चूक. आरतुरे बोलणं, पोरांनी चेष्टा करणं ही चूक होती. देवेंद्र फडणवीसांची जात करणं मला आरक्षण मिळणार नाही, ते आम्ही संविधानाच्या चौकटीत राहिल्यावर बोलल्यावरच मिळणार आहे. तो गैरसमज या GR बद्दल आणि हैदराबाद गॅझेट बद्दल आहे, म्हणजे सर्वसाधारण लोकांचंच नाही, मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा गैरसमज आहे. माझा दावा आहे, माझं म्हणणं आहे की त्याचा अर्थ त्यांना अजून कळलेला नाही. मी आपल्याला सांगितलं मुख्यमंत्र्याला पण मुख्यमंत्र्याला कळलेला नाही, कारण मी त्यांचं स्टेटमेंट काल ऐकलंय. ज्या नोंदी असतील त्यांना ते दाखले देणार, म्हणून ते म्हणतात की धक्का लागला नाही. दुसरं सरसकट आता याच्यात नातेवाईकाचा एक ओळख घ्यायची का, मी ओळखतो माझे नातेवाईक आहे. दुसरा सरसकट छोटा प्रश्न आहे, समजा माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही, मी म्हणेल ऐका ना, नको मला काही नको. अरे बाबा अरे तू मला काही नको. बघा मध्ये प्लीज अरे तू व्यक्तींना कुणबी जातीचे मी मंत्रालय दावा करणाऱ्या व्यक्तीला द्यायचा होय हो ना. मग असल्यास त्यात याला तायवाड्यांनी काहीतरी मी सांगितलं त्या पद्धतीने सांगितले. तर काय सांगितलं साहेब, ते तर कुणबीच आहे ना, मग ते तर OBC मध्ये आहे, मग त्यांचं आपल्याला घ्यावंच लागेल. मग धक्का कसा लागला, नाही लागला धक्का. मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये सध्या मराठा आणि OBC या 2 समाजांमध्ये एक प्रकारे संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचं कारण आहे एक GR जो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर अस्तित्वात आला आणि त्या GRच्या नुसार सरसकट म्हणजे मराठवाड्यातला तरी मराठा समाज हा कुणबी होणार, OBC होणार अशा प्रकारची मांडणी एका बाजूने केली जाते. दुसऱ्या बाजूला मराठा समाजातल्याच अभ्यासकांकडून असं सांगितलं जात आहे की नाही, ही केवळ धुळफेक आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये OBC समाजाच्या मनात एक प्रचंड अस्वस्थता आहे की आपलं आरक्षणाचं नेमकं काय होणार, आपलं आरक्षण राहणार की जाणार. दुसऱ्या बाजूला 94चा GR सुद्धा आम्ही चॅलेंज करू असं प्रतिआव्हान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलंय. तर OBC आंदोलकांनी सांगितलेलं आहे की आम्ही जो सरकारनं आता नवीन GR काढलाय तो चॅलेंज करणार आहोत. त्यामुळे एका बाजूला रस्त्यावरची ही सगळी लढाई, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाईल हे आता स्पष्ट आहे. पण या सगळ्या दरम्यान 2 अभ्यासक आता आपल्या सोबत आहेत. एक योगेश केदार, ऍडव्होकेट योगेश केदार आहे. त्यांची मांडणी काय आहे, त्यांना काय वाटतं या सगळ्या GRच्या नंतर आपण जाणून घेणार आहोत. हरिभाऊ राठोड आहेत, माजी खासदार आहेत, OBC नेते आहेत आणि त्याचबरोबर हरिभाऊचं आणखीन एक म्हणजे ते देशातल्या आरक्षणाचे एक मोठे अभ्यासक आहेत.
त्यामुळे या दोघांची मतं आपल्याला जाणून घेणं क्रमपात्र ठरतं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये. मी सुरुवात योगेशजी तुमच्यापासून करणार आहे. खरं तर आज तुम्ही मला हे सांगा की तुमच्यावरती जी जबाबदारी दिलेली होती की जो सरकारचा नवीन GR आलेला आहे तो GR तपासून घेण्याची, तुम्हाला त्यात आक्षेपार्ह नेमकं काय वाटलं? तुम्हाला असं वाटतं का की मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो मराठा समाज या GRच्या नंतर ओबीसी मध्ये जाईल? हे बघा, ज्या क्षणाला मनोज दादांनी माझ्या हातात तो कागद दिला होता, कागद होता म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये जे जे काही निर्णय झालेले आहेत किंवा चर्चा झालेली आहे, ते मंत्रिमंडळ उपसमितीचा कागद घेतलेला होता, दिलेला होता. त्यामध्ये एक सब्जेक्ट होते, 1 नंबरला हैदराबाद गॅझेटियर, 2 नंबरला सातारा गॅझेटियर आणि ह्याचा उल्लेख वगैरे असं. मग मी त्याच वेळेस म्हणालो की दादा, मनोज दादा, हा GR नसतो, ह्याला GR म्हणत नाहीत. नाही म्हणले, ते तुम्ही तरी वाचून घ्या, त्याच्यात काय बरोबर आहे का चुका सांगा. मी म्हणलं ठीक आहे, तरी आम्ही वाचू. हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख करून तुम्ही 2001च्या कायद्याचा उल्लेख करता आणि परत कुणबी मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा ह्या लोकांना जर म्हणजे नोंदी सापडलेल्या असतील तरच आरक्षण देण्याची व्यवस्था दिसायला लागली होती. सब्जेक्ट मध्ये कळालं होतं. मग मी मनोज दादांना काय म्हणालो की दादा, हिने जो दिलाय हा एकतर मुळात GR नाही, पण ते जे काही ड्राफ्ट प्रिपेअर करायला लागलेले आहेत तो ड्राफ्ट आपण एकदा वाचू. प्री म्हणजे सिच्युएशन मध्ये आपण काय करू, त्यांना मागवून घ्या, तोपर्यंत त्यांना बसू द्या. ते म्हणजे बरोबर आहे, 1 तास देऊ यांना. मग मी म्हणालो की बाबा, आता आपण थोडंसं काय करू, ह्याचा अभ्यास करू, वाचू. त्याने का आणलंय, त्याने म्हणलं GR आणलाय का, आम्ही विचारलं. त्याने म्हणले नाही. मग एक सचिव म्हणत होते आम्ही आणलाय. मग आमचे मनोज दादा काय म्हणले, सातारा म्हणजे जे आता जेवढे मुद्दे आहेत, 6 मागण्या, 6-7, तेवढ्या सगळ्यांचे एकच GR काढा. मी म्हणतो अहो, सगळ्यांचे एक GR काढता येणार नाही, कारण केसेस हटवा. ह्याच्या संदर्भानं मराठवाडा गॅझेट हा परत वेगळा होणार आहे, सातारा गॅझेट हा परत वेगळा होणार आहे. असं आपल्याला एकत्रित सगळंच म्हणजे जेवढ्या मागण्या आहेत शिंदे समितीच्या बाबतीत, हे सगळे एकाच GR मध्ये बसू शकत नाही दादा. त्यांना काय म्हणा, प्रत्येक विषयाचे वेगवेगळे GR असावे. म्हणजे जे काही असतील, समजा हैदराबाद गॅझेटरचा, त्या अनुषंगाने आपल्याला काय असतील तर आपण तो बघू. म्हणजे हे अजून मी वाचायच्या आधी सांगत होतो, हे वेगळे असतील. पण तुम्ही अजून बघा, ऐका ना, एक्झॅक्टली तुम्ही असा कुठला मुद्दा उपस्थित केला होता ज्याच्यावरून मनोज जरांगे पाटील चिडले? नाही, मी म्हणालो मनोज दादा, आपल्याला हे जे काही कागद ते द्यायला लागलेले आहेत ते चुकीचं आहे. आपल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांचा याच्यात काहीही लाभ होणार नाही. गॅझेटियर म्हणजे काय आहे हो? गॅझेटियर म्हणजे एक पुरावा आहे, म्हणजे एक एव्हिडन्स आहे. तो आजचा तो कायदा नाही ना, म्हणजे हैदराबादच्या संदर्भात वेळचा जो काही कायदा आहे त्याच्यावर लगेच डायरेक्ट आता तुम्ही ऍक्ट करणार नाही. बरं, शासनाला आता जे काही उपलब्ध कायदे आहेत, करंट कायदे, त्या अनुषंगाने जे काही करायचं ते करावं लागणार आहे ना. आज जर काय समजा अंमलात असलेला कायदा तो त्या गॅझेटियरला आधार मानत असेल तर तो ठीक आहे. पण तुमच्या हातात असा अधिकार आहे का उपसमितीच्या हातात, की बाबा मराठवाड्यातले सगळेच मराठी कुणबी आहेत असं सांगायचा अधिकार आहे का? आम्हाला असं वाटत होतं, मनोज दादा म्हणतात म्हणजे काय झालं असेल, मनोज दादांच्या शब्दावर विश्वास आहे, आम्ही आपलं जे पडल ते काम करणारे माणसं. पण माझ्या हातात तुम्ही दिला, ते सत्य बोलणं काम आहे ना. त्यामध्ये तर ते नव्हतं. आमच्या मराठवाड्यातले सगळे मराठी आम्ही कुणबी झालेलो नाही, किंवा जे पूर्वीचे आम्ही पूर्वाश्रमीचे कुणबी आहोत, आम्हाला आज काही ओबीसी मधलं आरक्षण मिळणार नाही. 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये एकही कुणबी नोंद नाही, केवळ 1,500 गावामध्ये नोंद आहे. बरं, ज्या 1,500 गावामध्ये नोंदी आहेत त्या लोकांना सुद्धा जे कुळात आणि त्या गावातले असतील अशाच लोकांना मिळणार आहे. म्हणजे दूरच्या भावकीला पण तो काही कोणी शपथपत्र देऊ शकणार नाही. तुमची वंशावळ जुळली तरच तुमचा सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि ते 7,000 गावांना, जे आता समितीचा वगैरे विषय बोलतात गाव लेवलच्या, त्या समितीचा काही उपयोग नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस वारंवार ओरडून सांगालेत की ज्याच्या नोंदी आहेत त्यालाच आम्ही आरक्षण दिलं. आणि आम्ही काय म्हणतोय, देवेंद्रजी तुम्ही दिलंय, मान्य करा, तुम्ही दिलंय, तुम्ही मान्य करा. असा प्रसंग कधी कसा झाला होता सांगू का, की मराठी हे हैदराबाद, आता हैदराबादचं चाललंय म्हणून सांगतो. पेशव्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खरड्याची लढाई मारली, कोणाला, निजामच्या विरोधात जिंकलो. मराठी निर्णायक जिंकले, 100% जिंकले. पण हे आमचे लोक काय म्हणत होते माहिती आहे का, जे पुढारलेले होते, त्या निजामला धरला. त्या निजामच्या लोकांना म्हणाले, निजामशाह, तुम्ही निजामजी तुम्ही काय करा, आम्हाला तुम्ही तुमचा 10,000 मनसब, तुम्ही आम्हाला मनसबदार म्हणून मान्य करा, आमची देशमुखी मान्य करा. अरे तो युद्धामध्ये 100% हारलाय आणि तुम्ही काय म्हणताय, तुम्हीच राजा आहे, तुम्ही मान्य करा आम्ही जिंकलोय तुमच्या बरोबर. ते म्हणले अरे हो जिंकलाय, मग काय करा, तुम्ही आम्हाला देशमुखी द्या, सर देशमुखी द्या.
हे असं मग म्हणजे ह्या मराठवाड्यातल्या मराठ्याचं काय झालंय? अरे जिंकलाय ना तर ती खुर्ची घ्या ना, कशाला निजामशहाकडे तुम्ही अपेक्षा करायलाय? तसं आम्ही आता मराठी जिंकत आलो होतो आणि आम्ही हातात काय घेतले? पत्रावळी. अरे हातात राज्य घेण्याची परिस्थिती होती. अभूतपूर्व असं दृष्ट्या देवेंद्र फडणवीस अडचणीत आलेले होते. सरकार अडचणीत यायला लागलेलं. न्यायालयाचा निर्णय जो आहे आमच्या विरोधात नव्हता साहेब. न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत जर कोण आला असेल तर ते सरकार होतं. यांनी बाहेर बातम्या काही दाखवलेल्या असतील. पोलिस हात बल होते. पोलिस पोरांसोबत नाचत होते. बंदूक घेतलेले होते की नाही बंदूक. त्या बंदुकीच्या शेजारी जाऊन मराठीचे पोर बसले होते. मारा गोळ्या काय मारता भाऊ, कोण मारते? निहत्ते माणसं आहे आम्ही. आमच्यासारखे नरेटिव्ह सेट करत होते. म्हणत होतो की अरे जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये जशी हत्या झाली त्या डायरने केली तसा नवा डायर कोण आहे सांगा. आणि मनोज दादांच्या विरोधात जर कोण गोळी रोखत असेल बंदूक, पहिली गोळी योगेश केदारच्या छाताडातून पुढे जाईल. अटीतटीचा लढाई होता. जिंकण्याच्या वेळेस होतो. मी रात्रीपासून मनोज दादाला सांगत होतो आपली पोझिशन स्ट्रॉंग आहे. मुंबईमध्ये अत्यंत आपण स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपण जे म्हणू ते सरकार करत. पण आमच्या मनोज दादाला कागदच घेऊन हातात द्यायचा होता. मी आमच्यासारख्याच नाविलाज होता. आम्ही दादांना आधी समजावून सांगितलं की दादा आपल्या हातात काही नाही पडलं. अरे मराठवाडा आमचा 400 वर्ष आम्ही गुलामगिरीत आहे. आमच्याविषयी कुठल्या ओबीसी नेत्याचा आक्षेप नव्हता. मराठवाड्यातल्या मराठ्यांना जर ओबीसी आरक्षण मिळालं असतं ना आता कुणबी म्हणून जी सुरुवातीची मागणी होती, भुजबळ साहेब विरोधात नव्हते साहेब सुरुवातीला, कुणीही विरोधात नव्हतं. पण ज्या टायमिंगला एकमेकाच्या जातीच्या विरोधात बोलणं चालू झालं, भुजबळला आरतुरे म्हणून शिवाय द्यायला चालू झालं. आम्ही मान्य करतो मनोज दादांच्या, आम्ही मान्य असतो भुजबळ साहेबांना सीन मध्ये आणणं ही मराठा जरांगे पाटील सगळ्यात मोठी चूक होती. आरतुरे बोलणं, पोरांनी चेष्टा करणं ही चूक होती. देवेंद्र फडणवीसांची जात काढून आम्हाला आरक्षण मिळणार नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस काय मांडणी करतात हे खोटं पाडल्यावर आम्हाला आरक्षण मिळणार आहे. छगन भुजबळ किती खोटं बोलायला हे सांगितल्यावर आम्हाला आरक्षण मिळणार आहे. आणि ते आम्ही संविधानाच्या चौकटीत राहिल्यावर बोलल्यावरच मिळणार आहे. छगन भुजबळला आरतुरे बोलून नाही होणार. भुजबळ साहेबच म्हणावं लागेल, साहेब तुम्ही खोटं बोलताय असं म्हणावं लागेल. माझा एक प्रश्न, कारण तुमचं बोलणं झाल्यानंतर मला हरिभाऊंना खूप सविस्तरपणे बोलू द्यायचंय, म्हणून मी हरिभाऊ तुमच्याकडे थोडं वेळाने येतो, कारण यांची पूर्ण भूमिका एकदा ऐकूया. या GR मध्ये तुम्हाला काय अपेक्षित होतं जे मिळालं नाही असं तुमचं म्हणणं आहे? कुठल्या मुद्द्यावरती तुमचा आक्षेप होता? कुठला तो शब्द असेल, वाक्य असेल, जे काय होतं जे तुम्हाला अपेक्षित होतं जे झालं नाही? हे बघा, मुळामध्ये आता जो काही GR आणलेला आहे, आम्ही सगळे पूर्वी म्हणजे असं काही सेट नव्हतं ना. जे आणते आपण सरकारचं एकदा बघूया, अभ्यास करू आणि मग सांगू अशा भूमिकेतच होतो. तो GR आणला. त्या GR मध्ये सरकारच्या मर्यादा आम्हाला उघड दिसायला लागलेल्या आहेत. लागल्या त्याआधी त्यांनी एक शब्द ठेवला होता पात्र वगैरे. मी त्या पात्रापासून सुरुवात केली. नंतर आम्ही जसं अभ्यास करत गेलो त्यात लक्षात आलं की ह्या GRच्या माध्यमातून जो मराठा आहे त्याला आज नाही उद्या नाही कधीच न्याय मिळू शकत नाही. त्याचं कारण आहे, कारण ही जी अथॉरिटी आहे मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी हे ठरवण्याचे अधिकार ह्या आत्ताच्या उपसमितीला नव्हतेच. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, गॅजेटेड मध्ये नोंदी आहेत, आमच्या रोटीबेटी व्यवहार होतो, सगळं होतं आमच्या सांस्कृतिक एकी आहे. पण ह्याचा रिपोर्ट देणं हे असंच आहे म्हणून सांगणं ह्याचे अधिकार हे राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे नाहीत. मी तुम्हाला सांगतो ह्याचे अधिकार कोणाकडे आहेत? डेडिकेटेड कमिशनकडे आहेत. म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाकडे आहेत. आयोगाचा रिपोर्ट स्वीकारायला पाहिजे. आयोगानं म्हटलं पाहिजे. आणि ते अनेकदा झालेलं ना. आमच्या गायकवाड कमिशनच्या वेळेस ते सिद्ध झालेलं आहे. शिंदे साहेब आरक्षण देत असताना ते बऱ्यापैकी त्याचा रेफरन्स येऊन केलेला आहे. माझा असंच म्हणणं सुरुवातीपासून मराठा हा शब्द ओबीसीत घाला. कुठला गॅजेटियर कुठला फाजेटियर, मराठा शब्द ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे. त्या आरक्षणात घालणं सोपं होतं. फक्त जरांगे पाटलांनी जे लांबचे स्वप्न नाही शॉर्टकट दाखवले. म्हणजे उद्यापासून सरसकट महाराष्ट्र कुणबी झाला होणार असं भाषण करायचे. मराठ्यांना खरं वाटायला लागलं. अरे योगेश केदार म्हणतोय तसं होणार नाही. ठीक आहे, आम्ही सुद्धा सहभागी झालो. परत 1 वर्षाने आम्हाला जाणीव झाली, सगळे सोयरे घेतले की सगळा मराठा असं सांगायचं जरांगे पाटील. गेला आता मराठा आरक्षणामध्ये. त्यात आमचं 1 वर्ष गेला. आम्ही गेलो वाशीपर्यंत. वाशीत गेल्यावर ह्याने कागद हातात दिले. त्यावेळेस जरांगे पाटलाने आरोप ठेवला की जे 250 अभ्यासकांना 1.5 तास चर्चा केली. अहो 250 अभ्यासकाला 90 मिनिटात किती वेळ ह्याचा विचार केला नाही. पण असा कोणता अभ्यासक होता, वकील होता, ज्याला ड्राफ्ट नोटिफिकेशन आणि अध्यादेश मधला फरक कळत नाही? आमच्या वकील लोकांवर हसल्याच ते जगदुनिया. ह्यांनी वकील म्हणजे त्याला कळलं अक्कल एवढी तरी पाहिजे. बरं आज आम्ही म्हणतो आज तुम्ही GR घेतला म्हणताय, कायदा केलाय, कायद्याच्या पुढची गोष्ट केली. अरे कायदा सुद्धा चॅलेंज केला जातो. GR घेतला असे 10-15 GR निघतात. हे जे GR आहेत ना असे दररोज 10-15 GR महाराष्ट्राच्या मंत्रालयातून निघतात. हा याचा खुळखुळा आपण कुठे घेऊ? आपलं हित आहे का हे कळलं पाहिजे. आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. म्हणून जातो आमचं प्रेम आहे. मला तुमची भूमिका सविस्तरपणे कळली. मी तुम्हाला पुरेसा वेळ दिला. मला आता हरिभाऊंकडे जायचं आहे. हरिभाऊ, जर इकडे
आपले ऍडव्होकेट योगेश केदार म्हणतायत की मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. ज्यांच्या नोंदी असतील त्यांनाच आरक्षण मिळणार आहे, ज्यांच्या नोंदी नसतील त्यांना आरक्षण मिळणार नाहीये. मुख्यमंत्री तेच सांगतायत. मग हरिभाऊ, ओबीसीच्या मनात एवढी अस्वस्थता नेमकी कशाची आहे? काय ओबीसी समाज इतका अस्वस्थ आहे? तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. पण विनंती आहे, मला सलग बोलू द्या. मी आज फार महत्वाचं बोला. बोलणार आहे, बोला मनातलं प्लीज. बोलणार आहे. बरोबर. बोला प्लीज. खूप गैरसमज या JR बद्दल आणि हैदराबाद गॅजेट बद्दल आहे. म्हणजे सर्वसाधारण लोकांचंच नाही, मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा गैरसमज आहे. माझा दावा आहे, माझं म्हणणं आहे की त्याचा अर्थ त्यांना अजून कळलेला नाही. मी कुणाला? आपल्याला मुख्यमंत्र्यांना? सांगितलं, मुख्यमंत्र्याला कुणाला कळलं पण नाही? कळलेला, मुख्यमंत्र्याला कळलेला नाही. बर. कारण मी त्यांचं स्टेटमेंट काल ऐकलंय, ज्या नोंदी असतील त्यांना ते दाखले देणार. ओहो, गॅजेट मध्ये नोंदी नाही आहेत कोणाच्या. आणि जो गॅजेटचा आधार घेतलाय ना, हे नोंदीसाठी नाही घेतला आपण, तो एक पुरावा आहे. काय पुरावा आहे? कुणबी आणि मराठा एक असल्याचा पुरावा, बस. त्याच्यात काही नाही दुसरं. त्यांनी वारंवार जे सांगितलंय ना जरांगे पाटीलनी, ते तुम्हालाही कळलं नाही. मी तर म्हणतो जरांगे पाटील फार हुशार माणूस आहे. हा. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण काय, पुरावा घेतलाय त्यांनी. तुम्ही एक प्रश्न विचारला, ज्याचे पुरावे नसतील त्याच्यासाठी काय? तर एका पत्रकाराने असंच विचारलं होतं परवा की साहेब, ज्यांच्या पुरावे नाही त्यांच्यासाठी आहे ना आपलं हैदराबाद गॅजेट, ते कशासाठी आहे? म्हणजे तो एक पुरावा आहे. आणि कुणबी मराठा एकच आहे. मी वारंवार सांगत होतो की कुणबी मराठा एकच आहेत आणि त्यांचा JR काढा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी करा, वन स्ट्रोक. हे तुम्हालाही माहित आहे, मी अनेकदा बोललो आहे. हो हो. तर मी त्याच्यावर नंतर येतो. आता राहिला JRचा प्रश्न. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जो काही आता JR निघालाय, 100% मराठ्यांना कुणब्याचे दाखले मिळणार. मुख्यमंत्री सुद्धा रोखू शकणार नाही कसं याला. मिळणार सांगा? हरिभाऊ सांगा मला, कसं मिळणार? सांगतो. हे बघा कसं आहे, आम्ही जे दाखले घेतो कसे घेतो तुम्हाला माहित आहे? आमच्याकडे कुठले पुरावे? आम्ही फक्त पटवाड्याचा दाखला घेतो. एक पटवाड्याचा दाखला असतो आणि एक आमच्या शाळेच्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं बंजारा आहे म्हणून. बरोबर. त्याच्यावर आम्हाला दाखला मिळतो. आता याने काय केलंय, बंजारा ही आहे ना त्या ओबीसीच्या यादीमध्ये आहे कुठेतरी, मराठा शब्द केदार नाही. केदार, मी विनंती केली होती, मला सलग बोलू द्या. काय लोकांमध्ये लोकांना महत्वाची नाही, मी फार महत्वाची माहिती देणार आहे, फार महत्वाची. बोला बोला बोला. हे बघा याच्यात काय आहे, एक समिती केलेली आहे. बरोबर. पटवारी आहे, ग्रामसेवक आहे आणि कृषी सहाय्यक आहे. त्याच्याकडे जायचं, त्याला म्हणायचं 1967च्या पूर्वी आम्ही शेतकरी होतो, बस. एवढं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की आम्ही 67च्या पूर्वी आमचे आजोबा पंजोबा हे शेतकरी होते, बस. तेवढ्यावर त्यांना दाखला देता येतो. कारण त्यापूर्वी ते म्हणजे शेतकरी होते, म्हणजे कुणबी होते, याचा अर्थ असा होतो. याचा असं JR असं सांगतो. नाही तर 67चा पुरावा त्या म्हटलं. प्लीज प्लीज प्लीज, गैरसमज होऊ नये प्रेक्षकांचा म्हणून. मग नाही होणार. ज्या ब्राह्मण समाजाकडे शेती असेल, जो शेती कसत असेल, कोणी जाऊन देईल ना हरिभाऊ? नाही, कोणी नाही. हे ओपन मध्ये सगळे देतील. नाही, फक्त JR मराठासाठी आहे. त्याचा विषय आहे का तुम्ही? फक्त मराठासाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही आहे. कारण मराठा हे तत्सम आहे आपल्या कुणब्याचे. त्याचा तुम्ही विषय वाचा तुम्ही त्याचा. हैदराबाद गॅजेट नुसार मराठ्यांना कुणब्याचे दाखले मिळण्याची सुलभता व्हावी यासाठी JR येतो. त्याला एक मिनिट हरिभाऊ प्लीज, परत एकदा थांबतो. 8,000 गाव आहे. 8,000 गावातल्या 1,500 गावांमध्ये काहीतरी नोंद आहे. 7,000 अशी गावं, जवळपास 6,500 गावं अशी आहेत. 6,500 ते 7,000च्या दरम्यानची. 8,500 पैकी 7,000 गावात कोण? 8,500 पैकी 7,000 गाव आहेत. कुठलीही नोंद नाही.
मला सांगा, त्या गावामधल्या लोकांनी उद्या जर शपथपत्र दिलं तर त्या शपथपत्राच्या आधारे त्यांना कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळेल का? कसं मिळेल जरा प्लीज शंभर समजून सांगा. 100% नोंदीची गरज नाही. हे उगीच नोंदीचं सोंग काढलाय, कुठली समिती नेमली, ते सगळं काही गरज नाही. हा जी आर काय म्हणतो, मग देवेंद्र फडणवीस खोटं 67 बोलतायत का? नाही, त्यांना कळलेलं, त्यांना गुमराह केलेलं आमच्या ताईवाडीने. ताईवाडी काय ओबीसी आहे ना, कुणबी आहे. त्याने काय सांगितलं, मी ते कसं कन्व्हिन्स करतात ते मी सांगतो. त्यांनी सांगितले, मुख्यमंत्री महोदय काय आहे, जे कुणबी आहे ना ते तर ओबीसीच आहे, मग त्यांना तर दाखला द्यावाच लागेल. मग धक्का कसा लागेल? ते तर ओबीसीच आहे ना, मग कुणबी आहे, ओबीसी आहे, त्यांच्याकडे दाखला आहे, मग त्यांना तर आपल्याला ओबीसी मध्ये टाकावं लागेल. मग धक्का कसा लागला? म्हणून ते म्हणतात की धक्का लागला नाही. दुसरं सरसकट, आता याच्यात नातेवाईकाचा एक ओळख घ्यायची का? मी ओळखतो, माझे नातेवाईक आहे. दुसरा तो सरसकट नातेवाईक असं कोणी रॅन्डम देईल का? मला ऐका एक ऐका प्रतिप्रश्न, छोटा प्रश्न आहे. समजा माझ्याकडे नोंदच केदार नाही, माझ्याकडे केदार सर्टिफिकेट नाही, प्लीज मी प्लीज म्हणेल प्लीज, की तू मध्ये विलास मध्ये बडे हे माझे नातेवाईक आहेत. सगळं दे ना. ऐका ना केदार, हो, नाही नाही, एक मिनिट. जो जो मराठा आहे तो देणार नाही का केदार? मी तुम्हाला नंतर बोलतो. तुम्ही बरं ठीक आहे, माझं तुमचं थोडं पूर्ण ऐका. करा, तुमचं पूर्ण करा. तुम्हाला उपप्रश्न मी वाटतं ना नंतर विचारतो. याच्यात वाक्य काही एकदम नाही तुमचं आहे, पूर्ण वाचू, करा. जी तर आर तुम्हाला मधलं वाक्य वाचू सांगणार नको का? हे बाहेर काय असेल, जी आर मधलं एक वाक्य वाचून दाखवतो. भाऊ माझं भाऊ पूर्ण तुमच्या हा क्लॅरिटीसाठी सांगतो, हे जर झालं ना, उलट आम्हाला आनंद केदार, आहे ना मराठ्यांना. नाही काय नाही नाही म्हणते नाही वाक्य काय आहे? नको, मला काही नको. अरे बाबा, अरे वाच, अरे मी वाक्य मी तुम्ही तोंडी काही ऐका. बोलाल, वाक्य काय आहे अरे बघा. तू मला काही नको. व्यक्तीचे हे बघा गावातील, मध्ये कुळातील, मध्ये प्लीज. नातेसंबंधातील नाही, अरे हा तू व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र ऐक मिळालेले केदार, असल्यास मी मंत्रालयात मग दावा करणाऱ्या व्यक्तीला ते असं आहे. होय, हो ना, मग असल्यास त्याचं झालं ना. ज्याला कुणबी म्हणजे अरे हे अरे वाचा. त्याला मिळालं त्याला सरसकट होईल ना. हे केदार, हे तुझं गैरसमज आहे. तू तर ती एक 5 मिनिट थांब प्लीज, मी सगळं सांगतो तुम्हाला. हे बघा, ज्या अर्थी 46 लाख की काहीतरी, मग मग तो शेपूट लाभत जाणार की नाही? मग काय येणं आहे का? तो जरांगे म्हणतात की 2 कोटीला मिळणार. अहो, आपल्यापेक्षा लय हुशार आहेत ते जरांगे, आणि त्यामुळे ते शंकाच नाही त्यात, म्हणतात आणि शंकाच नाही. मिळणार. ऐका प्लीज प्लीज, आता तुम्ही सांगतो, या जियाला चॅलेंज नाही, बिलकुल चॅलेंज बर नाही. कोणी याला रोखू शकत नाही. याला दाखला न मिळणार काही कारण, आणि समजा उद्या नाहीच मिळालं काही कारणास्तव, जरांगे उद्या येऊन याच्या बोकंडी बसतात. सोपं काम आहे का? सोपं आहे. समजा एखादा शब्द नाही इकडे नाही, मग ऐका. मग मग काय नाही. हे जर बघा, नाही हरिभाऊ, झालं तुम्ही तर दोन्ही मिळालं, बाजूने आम्हाला बोलू कळलं. नका. अरे मिळालं दोन्ही नाही म्हणून बाजूने बोंब बोलू मारायला नका. लागला. तुम्ही नाही, दोन्ही बाजूने एक बोलताय मिनिट. हरिभाऊ. नाही हा, जर ती भाषा कशाला करायला नाही, लागलो? एक तुम्हाला मिनिट. मी राव विद्वान हे समजतो, केदार, कायदे पंडित मी समजतो तुला तुम्हाला. विनंती, केदार तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज. बरं ठीक आहे. सलग बोलू योगेश द्या मला. योगेश ऐका, एकदा हरिभाऊचं 5 सगळं मिनिट. म्हणणं ऐकू हे बघा, आपण. परत माझं तुम्ही वेगळ्या अर्थाने घेऊ नका. या जिआरनी 100% कुटुंबाचे दाखले मिळू शकतात. याला मुख्यमंत्री सुद्धा रोखू शकत नाही, माझे शब्द आहे. ओके. आता मुख्यमंत्री काय कन्फ्युज झाले तुम्हाला सांगतो. याला तायवाडेने काहीतरी, मी सांगितलं त्या पद्धतीने सांगितले. त्यांनी काय सांगितलं, साहेब ते तर कुणबीच आहे ना, मग ते तर ओबीसी मध्ये आहे, मग त्यांचं आपल्याला घ्यावंच लागेल. मग धक्का कसा लागला? नाही लागला धक्का, आणि सगळ्याला मिळणारच नाही. ज्यांच्या नोंदी असतील त्यांना मिळेल. आज कालचं मी स्टेटमेंट बघितलं मुख्यमंत्री महोदयाचं, की ज्यांच्या नोंदी असतील त्यांना मिळतील. मुख्यमंत्री महोदयाने तो गॅजेट बघितलाय का? नसेल बघितलं, बघायला पाहिजे. काय त्याच्यात नोंदी असतात का? त्याच्यात कुठल्याही नोंदी मग नाही. हरिभाऊ, मी तेच त्या म्हणतोय ना तुम्हाला. मग योगेशजी हरिभाऊ पण तेच तेच म्हणतायत. योगेशजी पण तेच हा? म्हणतायत, मी पण तेच म्हणतोय. अरे हरिभाऊ, एक गोष्ट सांगा, एक अरे गोष्ट सांगा. माझं ऐका ना. थांबा, या एक मिनिट. प्रश्नाचं उत्तर हो, विलासाला मी घेतो. एक मिनिट. एक मिनिट. हा नाही, बरं, हरिभाऊ नोंदी त्यांचं म्हणणं घेऊ द्या. एक एक मुद्दा घेऊया, एक नाही, एक मुद्दा एक अरे घेऊया. मिनिट. भाऊ, नाही, ह्या जी आर हा, मध्ये आम्हाला आनंद का वाटला असता माहिती आहे का? हैदराबाद हम्म. गॅजेटेर मध्ये
जसा मराठे हेच कुणबी आहेत, कुणबी हेच मराठे आहेत, असा जो उल्लेख आहे, अशी स्पष्टता ह्या जी आर मध्ये नाही. आमची अपेक्षाच ती होती ना हरिभाऊ, की मराठवाड्यातले सगळेच मराठे कुणबी आहेत, असं तुम्ही जी आर काढा स्पष्ट. आणि 83 क्रमांकाला जे कुणबी मराठा, कुणबी कुणबी मराठा, एक्झॅक्टली याचं तत्सम म्हणून तसं का एक्झॅक्टली असं म्हणा ना. ह्या जी आर मध्ये तसं नाहीच. उगा हैदराबाद आणि गॅजेटचा तसं उल्लेख केला असतं म्हणून तर तुमच्यासारखा तसं विद्वान असतं तर वागायला सरसकट वागायला. मिळालं असतं ना हरिभाऊ. आता आता मुद्द्यावर आला तुम्ही, आता मुद्द्यावर आला. तसं ह्या जी आर मध्ये ते लिहिण्याचे नाही उल्लेख. विषय विषय काय सांगतो, विषय वाचा. वाचू हैदराबाद का? गॅजेट प्रमाणे ऐका, ते तुम्हाला अहो पाहिजे त्यांनी ना फसवणूक बघा. विषय वाचा. त्याच्यात हैदराबाद गॅजेटेर मधील कुठले नोंदी शब्द विचारात घेऊन. नोंदी कुठे आहेत हे हैदराबाद गॅजेटेर मध्ये सांगा फसवणूक. मला. एक मिनिट, पहिलेच वाक्य विषय वाचा. हा द्या एक नोंदी. मिनिट, विषय वाचा बरं, विषय वाचा. हैदराबाद गॅजेटेर मधील नोंदी वाचा ना, विचारात घेऊन वाचा. मराठा समाजाच्या व्यक्तींना हा कुणबी कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत. आता हे अंमलबजावणीचा काय प्रकार आहे का इथं बघा. हाय भाऊ, मी तुम्हाला वाचून दाखवतो. अरे कोण बाबा, देऊ शकतोय? हैदराबाद गॅजेट मध्ये एक मिनिट, हैदराबाद गॅजेट मध्ये नोंदी नसतात. तर हैदराबाद गॅजेट म्हणतो की कुणबी आणि मराठा तत्सम आहेत, सारखेच आहे, एकच आहेत. हा असं बर बर दिलेलं बर नाही एक ना मिनिट कळलं त्या. का? एक मिनिट हरिभाऊ. योगेश योगेशजी दोन हम्म, मिनिट थांबा, मला हरिभाऊंना एकदा विचारू द्या. हरिभाऊ, समजा हम्म, माझं एक गाव आहे, हम्म, माझं एक गाव आहे, हम्म. माझं हाडोळी हो. गाव आहे. त्या हाडोळी गावामध्ये हम्म, आम्ही 900 लोक राहतो समजा. हो. हैदराबाद गॅझेटमध्ये हम्म, त्या 900 लोकांमधले जे 250 मराठा समाजाचे आहेत त्या हम्म, सगळ्यांना हम्म, द्यायचंय समजा. तर ते हम्म, 250 कशाच्या आधारावर निवडायचे? त्यांची काही नावं गावं कोण आहेत? ह्या गावात समजा आधी 50 होते, आता त्याचे हम्म, वाढून 250 झाले असतील. तर ते सांगतो 250 सांगतो. त्या 900 मधून कसे निवडणार? हे बघा, आधी काय करायचंय की 67 मध्ये तुम्ही शेतकरी होता हे सर्टिफिकेट घ्यायचं आहे. ओके. अरे पण शेतकरी सगळेच आहेत ना. अरे नाही नाही नाही, आता मग शेतकरी तर सगळ्यांनाच काय मिळेल ना. तुम्हाला मुसलमान बी आहेत, मराठी पण आहेत, दलित पण नाही आहेत, नाही ब्राह्मण पण आहेत. नाही, हे मराठाचा विषय आहे, कन्फ्युज होऊ नका तुम्ही. हा जी आर मराठासाठी आहे, हैदराबाद गॅजेट साठी आहे. त्यामुळे तिथं सगळ्यांना थोडंच मिळणार आहे. मराठे आणि कुणबी हे तत्सम आहेत. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी 67चं कशाला आणलं, का हा मग आणलं? हे ह्या जी आर मध्ये तर नाही ते ऐका म्हणजे मी ऐका माझा हरिभाऊ पॉइंटच तो आहे की हरिभाऊ हाच उल्लेख ह्या जी आर मध्ये केलेला नाही. येस बोला. एक्झॅक्टली योगेशजी. हं? 2 हम्म, लाख 2 लाख पेक्षा जास्त, मला मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाहीये, 2 2,37,000 लाख पेक्षा जास्त नवीन नोंदी सापडल्या आता मराठवाड्यामध्ये. त्या नाही नोंदीमधल्या 47,000 हरिभाऊ सापडल्या. मी आकडा सांगतो दादा. 8,000 47,000 किती? 47,000 8,000. नोंदी सापडल्या. त्या आधारे आम्ही काढले हम्म, 2,37,000 नोंदी. त्या 2,37,000 हम्म. पैकी केवळ 5,000 लोकांचं व्हॅलिडिटी पूर्ण झालेलं आहे. याचा अर्थ 5,000च लोक कोण आहेत, कोणी ओबीसी आहेत सध्या. हा. मग हरिभाऊ मला सांगा, आता नवीन ही नवीन प्रमाणपत्र जरी दिली त्याचं व्हॅलिडेशन कसं होणार? व्हॅलिडिटी कशी होणार? वंशावळ कशी जोडणार? ह्याच्यात वंशावळीचा उल्लेख आहे जी आर ज्याला मध्ये. ऐका ना, ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी हा गॅजेट आहे, बरोबर. म्हणजे हा गॅजेट आधार घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाला व्हॅलिडेशन कसं होईल? अहो व्हॅलिडेशनचे नियम सरकारच्या सगळ्यांसाठी सारखे आहेत, मराठा समाजाचे हो वेगळे नाही आहेत. हो, नाही नाही नाही, ऐका, सरकार ज्याच्या पाठीशी आहे. अहो हे सरकार उद्या गेल्यावर दुसरं सरकार आम्हाला काय आमचं मारणार काय? म्हणजे संविधानिक काही मिळू द्यायचं ना आम्हाला. सरकारने हे दाखले दिलेले आहेत आणि व्हॅलिड होणार नाही 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 नाही. ते दादा, हे व्हॅलिडिटीचा अर्थ काय होतो की हे खरं आहे का, हे बरोबर दिलंय का, आणि ते जे दिलंय ते जी आर प्रमाणे दिले. त्यामुळे सरकार अरे भाऊ उद्या तुम्हाला जी उद्या आर काय वाचून दाखवू होणार का तुम्हाला मी? तुम्ही सांगतो. जसं विषय ऐकला हॅलो, तसं जी आर शासन तुम्हाला निर्णय सांग, काय उद्या वाचा ऐकायचा का कलेक्टरला आपल्याला? आदेश जातील. नाही नाही नाही, अरे मला, अहो मला पाठ आहे. नाही नाही, मला मला पाठ समजून आहे. हो सांगा हो, अहो, आम्हाला मी समजून त्याच्यातला सांगा, बाकी किडा काय आहे नाही. राजा. उलट नको आनंद तुम्हाला आम्हाला जर सांग, मिळाला तर आम्ही सगळे त्याच्यातला किडा आहे झालं ना मी. आम्ही. मी हा समजा सांग, नाही नाही. एक मिनिट, हा सांगतो ना. तुला काय वाटत असेल, तुला वाटते ना हे हैदराबाद काय काय शब्द वापरला याच्यात, असं नाही तसं शब्द टाकून घेऊ. तुम्हाला काही सांगा ना, आम्ही टाकून देऊ, तुमच्या रांगेत आणून नाही ते.
परत बसू 2 दिवस, काय फरक पडतो? हे बघा, तुम्ही हा डोक्यातून फक्त काढून टाका. सांगायचा मुद्दा काय आम्ही हातात जे घेतलं ना ते चुकीचं घेतलं. आता जे आम्हाला नाही पाहिजे की तुम्हाला, आम्हाला हे बघा, हैदराबाद शंभर गॅजेटनुसार मराठा हाच ऐका, कुणबी आणि कुणबी हाच मराठा आहे 100% असा जी आर फक्त उद्या शासनानं काढावा एवढीच मागणी सुप्री आमची आहे. ते आत्ताच्या पासून जी आर मध्ये तसा ऐका उल्लेख ना, काही नाही. हरिभाऊ दोन हरिभाऊ दिवस हरिभाऊ ओबीसी नेते 2 मेळावे घेऊन ऐका. साफ साफ म्हणून दोरीला धोपटतायत का? विलासजी, एक एक गोष्ट. विलास काय होणार? नाही 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 हरिभाऊ मला सांगा, तुम्ही म्हणत होता की हम्म. मराठा आणि कुणबी एक आहे अशा प्रकारचा जी आर काढला तरच अशा प्रकारचं मराठा समाज हा ओबीसी मध्ये जाऊ शकतो. या जी आर नुसार ते स्पष्ट होतं का की मराठा म्हणजेच कुणबी? येस. हरिभाऊ हे प्लीज हो हा बघा, तुम्ही आता हा हैदराबाद कुणबी मराठा एक असल्याचा पुरावा काय? तर नोंदी नाही, त्याच्यात नोंदी नाहीये. नोंदी वगैरे तुम्ही डोक्यातून काढून टाका. म्हणून मान्य तेच म्हणतो ना आम्ही मुख्यमंत्र्यांची नोंदीनुसार द्या सुद्धा म्हणाले सरकार. गफलत झालेली आहे. तेव्हा नोंदी असतील ते कुठे नोंदी आहे? नोंदीचा विषय नाही आहे. आणि नोंदी कुठे असणार? कुठेच नाही आणि मग नोंदी. गॅजेटेड आणि काही मध्ये बंजारा फिगर समाज दिसले नोंदीनुसार द्या. बरं मला सांगा, काही फिगर दिले हैदराबाद गॅजेट असतील, नुसार बंजारा ते समाज सगळं कुठल्या त्याच्यात कॅटेगरीत अर्धे अधिक विशेष काय हैदराबाद म्हणते गॅजेट असं नुसार मान बंजारा काय समाज गॅजेटमध्ये बोलते कुठल्या का? नोंदी कॅटेगरीत? विचारात घेऊन असंच अशी म्हणायला काय? लागले बघा. विषय सुद्धा नोंदी आहे, नोंदीच नाही म्हणता हरिभाऊ एकीकड. आणि काय म्हणताय हे सरकार काय म्हणते नोंदी विचारात घेऊन करा. नोंदच नाही हैदराबाद गॅजेटमध्ये. कोण माझं आता माझ्या पंचायतचं नाव काढलं गॅजेटमध्ये ऐका असं ना, नाही ना. इंडिव्हिज्युअल नाही व्यक्तीचं नोंद आहे का? जी आर संख्यात्मक नोंद, नाही. संख्यात्मक नोंद, नाही, वैयक्तिक एक नोंद मिनिट, आणि संख्यात्मक नोंद. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. नो, तिथे गफलत होत आहे तुमची. ज्यांच्या नोंदी नसतील म्हणून पात्र अपात्र शब्द काढला की नाही? काढला की नाही? बरोबर आहे. आधी काढला ना? तर हम्म. त्याचा अर्थ असा आहे की जे दाखला सॉरी कुणब्याचे दाखले मिळण्यासाठी सोपं केलं आहे त्यांनी या जी आर मध्ये. एवढंच आहे, आता पुढे एवढंच सांगू आहे, का मी? दुसरं काही नाही. काही सांगायचं नाही, मला सगळं माहित आहे. काही सांगू नका मला. बर मग जाऊ द्या. काय 100. चर्चा हे करायला बघ, काय अर्थ नाही काय. नाही, जी काय आर काय जी आर सांगा. मध्ये 100. जी आर मध्ये काय लिहिलंय हे तरी वाचलं पाहिजे आपण. बोला बोला बोला. शासन निर्णय इम्प्लिमेंटेशन काय काय कुठल्या पार्टच होतं? सब्जेक्टचं होत नाही, प्रस्तावनेचं होत नाही. बरोबर आहे. अंमलबजावणी कशाची केली जाईल? ते शासन निर्णय शेवटला जो आहे शासन निर्णय. अंमलबजावणी पार्ट मध्ये काय लिहिलं ह्याला महत्व आहे की नाही? हो, ठीक आहे ना. हा बरोबर आहे की नाही? त्यात काय हम्म. स्पष्टता आहे? त्यांनी म्हणलंय संदर्भाधीन वाचा. हम्म. क्रमांक 1 व 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 अंतर्गत त्या कार्यपद्धती निश्चितीकरता नियम तयार करण्यात आहेत. त्या नियमानुसार म्हणजे 2023 नुसार नियम ते नियम अधिनियम ह्याच्यात त्यांनी सोडून केलेला आहे का? नाही केलेलं. दुसरं आता हे खाली आहे का? बहुतेक त्यांचा आवाज गेला. मी अशा पुन्हा त्यांना संपर्क करण्याचा नाही प्रयत्न करतो. येतोय आवाज, हरिभाऊ आवाज मला येतो. सांगा की आता हम्म. ज्या प्रकारची मांडणी केली जातीये की मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो या जी आरच्या नंतर पूर्णपणे ओबीसी 100%. मध्ये जाईल. जर असं झालं तर काय परिणाम होईल ओबीसी आरक्षणावर? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रचंड नुकसान या मराठवाड्यातल्या ओबीसीचं होणार आहे. राजकीय आणि शैक्षणिक सुद्धा आणि नोकरी विषयक सुद्धा. कारण हे 19 मध्ये येऊन पडणार आहे. ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना हे कळेल की 385 जातीपैकी एक जात म्हणजे कुणबी ती ताईवाड्याची, त्यांच्या 384 जाती उद्या विरोधात जातील, तेव्हा या बीजेपी शिवसेनेला कळेल की आपण कुठेतरी चुकलो आहोत. 300 कळलं तुम्हाला? 385 जातीपैकी एक जात, हे केदार तर सोडा तुम्ही, केदार मराठा आहे, मराठा कुणबी एक जात. जेव्हा ऐका ना, 385 जातीपैकी एक कुणबी म्हणतो हा जी आर बरोबर आहे. आणि
84 जाती त्यांच्या विरोधात जाणार आहे. मग तो भटके विमुक्त असो, बाराबुलतेदार असो, काय तो धनगर असो, वंजारी असो, बंजारा असो, सगळे त्यांच्या विरोधात जाणार आहे. या GR च्या विरोधात हे आंदोलन सुरू झालंय. आता हे काहीच नाही. आता बंजारा समाजाने आता आंदोलन सुरू केलेलं आहे. आज मीटिंग आता चालू आहे. मी मीटिंग मधून बाहेर आलो आहे. मीटिंग चालू आहे. ते माननीय आमचे मंत्री संजय राठोड ते अहो मंत्री साफ यांनी साफ म्हणून मीटिंग तुम्ही बोलवली डोळ्यावर आहे. आपटे ऐका करू ना, नका. ओबीसीच्या लोकांनो, ऐका तुम्हाला काही झालेलं ऐका नाही. ऐका खरं तर आमचा हक्क केदार आणि अधिकार आहे. प्लीज, येऊ द्या आम्हाला आधी. केदार तुला, आधी आल्यावर पुन्हा केदार बसू ना. तुम्हाला, अरे केदार तुम्हाला किती, तुम्ही आमच्या अरे आरक्षणावर असं केदार, मांडी घालून बसलाय. अरे आमच्या खुर्चीवर केदार तुम्ही ढकलून बसला, आता बसू देणार ना म्हणता होय. केदार तुम्ही तुम्हाला काय केला किती हरिभाऊ बोल, ऐका. अरे काय 23 यार, मार्च 1994 ला एक गोष्ट काय केली तुम्ही, पण गर्दी योगेश, असताना का नाही 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 योगेश, नाही योगेश, केदार मला असं सांगा. तुम्ही बसलाय. या डिस्कशन मला मध्ये मला सांगा, बिलकुल ओबीसी नेते असं बिलकुल रस म्हणतात नाही. की आता हे आम्ही चॅलेंज करणार आहेत, आम्ही चॅलेंज करणार आहे कोणाला? म्हणतायत. नाही का आमच्या गांधीजी 94 कसोटीवर ला हा जी.आर. टिकतो का? 23 मार्च आम्ही एक 1994च्या मिनिट GR एक मिनिट नंतर केदार, आमच्या मराठ्यांच्या हिस्स्याला एक उरलेलं एक आरक्षण मिनिट तुम्ही खायला एक लागलाय. मिनिट तुम्ही देशातल्या अरे 54% काय भाषा करायला हरी भाऊ. तुम्ही ए- मराठ्यांचा तो- हिस्सा अरे आतापर्यंत आमच्या जमिनीवर अतिक्रमण अरे करून तुम्ही खायला लागलाय. काय ना, आमचा हिस्सा मोकळा करा काय आम्ही असं म्हणतोय ना. सातबारा तुम्हाला आमचा, काही जमिनी समजतं की खायला नाही मी तुम्ही. काय बोलतो? हा. हे बघ केदार मला बोलू दे यार. आम्ही मराठ्याला मदत करतो. आम्ही मराठ्याला हम्म, कधीच विरोध केला नाही, हम्म. कधीच नाही. आणि तुम्ही लगेच आमच्या विरोधात बोलायला लागला. नाही नाही, जर विरोधात नाही उद्या बोललो. हरी भाऊ तुम्हाला तुम्ही तो आपल्या दोघांचे संबंध चांगले आहेत फार. एक मिनिट एक मिनिट म्हणून मी म्हटलं रिक्वेस्ट केली होती. माझं बोलायचं महत्वाचं राहून जायचं ना तर चुकीचं जाईल. हे बघ असं आहे, मी रिक्वेस्ट केली होती की मला 1 to 1 घ्यावं, मला कोणाच्या बरोबर घेऊ नका. एनिवे ते तुमचा भाग आहे. पण आता माझं म्हणणं आहे की एकच उपाय या सरकारला जर वाचायचं असेल तर तर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावणं, वसंतराव नाईक फॉर्म्युला आणि शरद पवार फॉर्म्युला म्हटलं तरी चालेल. हे कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण देणं. तुम्हाला 19 पैकी किती पाहिजे ते सांगा. 19 पैकी 17 घ्या तुम्ही. 2 कामाला द्या भटके मुक्त बाराबुलतेदाराला. नाही, भटके तुम्ही 4% वाटप घ्या ना करा. आरक्षण. नाही 12 मग बोलतेदारांना भटके द्या, नाही, 12 बोलतेदारांना 3-4% घ्या. आम्ही मग काय म्हणत द्या नाही. ना. पण आमच्या मग हक्काचे 10-15% आम्हाला द्या. विषय संपला. मग हा तुम्ही घ्या आणि मोकळं व्हा. नाही तर आम्हाला एक मिनिट, नाही तर आम्हाला बाहेर काढा. तुम्ही राहा नाही नाही, त्याच्यात. बाहेर नाही काढायचं. आपण सगळ्यांनी नाही मिळून नाही खायचं, संघ खायचं. आम्हाला हा, हे आपल्या बघा सगळ्याचं तुम्हाला जमीन जो नाही, पण एक आपल्या मिनिट सगळ्याचं खायचं, सगळं खायचं. विलासजी तुम्ही अभ्यासू आहात. हा, तुम्ही थोड्या वेळानं मोबाईलला विचारा, तुमच्या गुगलला. काय त्यांना काय विचाराल की भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय. हम्म. मी काय सांगतो तुम्हाला कळेल. हा. सब मग क्लासिफिकेशन म्हणताय तुम्ही. महाराष्ट्रातला एवढा जो जिगरीचा प्रश्न आहे, जटिल प्रश्न आहे, तो कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला सोडू शकतो. नाहीतर त्याला न्याय नाही मिळणार, तुम्हाला सांगतो. हरिभाऊ आणि राठोड त्यामुळे फॉर्म्युला करू, काय अडचण नाही. पण आमचा आम्हाला त्या हिस्सा द्या. त्यामुळे 19 मध्ये ऐका राहिलेलं. ना, हा. अहो त्याला हरिभाऊ राठोड भारतरत्न मुख्यमंत्री झाल्यानंतर बहुतेक ते होईल. नाही, हे तर होणार. तुम्हाला सांगतो, तुम्ही किती मी सांगतो तेच होणार आहे, तेच होणार आहे. नाही, ते हरिभाऊ राठोडचाच मार्ग योग्य आहे. माझं म्हणणं, हरिभाऊच्या करावंच बाबतीत माझी सहमती आहे. हरिभाऊ मी राठोड पण म्हणतात त्याच्याशी तेच तेच करावं करावं लागेल. लागणार. हा? हरिभाऊला पण माहित आजच्या आहे मी घडीला त्याच्याशी एक मिनिट, सहमत आहे म्हणून. नाही नाही इवन विलासजी विलासजी माझे 2च स्टेटमेंट ऐका आणि मी वाटलंच मला मिटिंगला जायचंय. इवन योगेश, असं आहे की ऐका, 100% मराठा लोकांना कुणब्याचे दाखले मिळणार हे अधोरेखित करा. बरोबर, काळ्या दगडावरची रेस आहे, याला कोणी रोखू शकत नाही. दुसरं, याचं सबकनेक्शन करून सगळ्या मराठा कुणब्याला वेगळं काय द्यायचे द्या. आणि नंतर आमच्या 12 बोलतेदाराला वेगळं काढून द्या. तुम्ही राहा तिथे, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आमच्या आम्हाला 12 मान्य आहे, मराठ्यांना बोलतेदारांना मान्य आहे. नाही नाही कुणबी वेगळी, मराठा मराठा कुणबी मराठा, हे आम्ही जे मान्य काय आहे, करावंच आम्हाला द्या लागेल ना. 12 नाही 15%. आम्ही वेगळे निघतो. 19 पैकी ऐका, 4% तुम्हाला सगळ्याला ठेवा पुन्हा 12 बोलतेदारांना. काही अडचण नाही मराठ्यांची. काय ना 10-15% तिकडे आम्हाला कुणबी येते. मराठी कुणबी आम्ही सगळे सेमच आहे ना. कुणबी म्हणून आम्ही आरक्षण होतो. म्हणून मराठा हो. शब्द ओबीसीच्या यादीत घालू, मराठा शब्द ओबीसीच्या यादीत घालू. आणि जे काही छोटे छोटे जाती आहेत त्यांचं वेगळं, आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी आम्ही सारखे एकत्र खायला लागलोय. मी जे काही सांगतोय ना, हॉटेलमध्ये ऐका एकत्र ना. खायलोय. आरक्षणामध्ये एकत्र का नको बाबा? तसं अरे करा ना. केदारजी
केदारजी ऐका ना, मी तुमच्या भल्यासाठी सांगतो. तुमचा काही गैरसमज असेल तर तुम्ही जरांगे नाही, पाटलांना गैरसमज नाही. भेटून घ्या. तुम्हाला तुमचा नाही, हक्क भेटून असणे घ्या पक्का जरांगे केलाय. पाटला. नाही, जरांगे पाटलांना भेटा. कुठला शब्द पाहिजे तो सांगा. उद्या तिकडे येऊन करून घेतील ते. अहो, एका तासात त्या माणसाने तो पात्र शब्द काढून टाकला, तर ते काही मोठी गोष्ट नाही त्या ना पात्र त्यांच्यासाठी. शब्दाला आक्षेप घेणारा योगेश केदार होता पहिल्या दिवसापासून, आणि ह्या जी आर मध्ये अनेक असू त्रुटी द्या, आहेत असं आपल्या सांगतोय. याला हा जी आर मराठा कुणबी मराठी नाही, काय सांगत आजच्या नाही. विलासजी, आजच्या आपल्या एपिसोड मुळे दोनच गोष्टी केल्या पाहिजे. एक तर 100% मराठ्यांना आरक्षण मिळू शकतो, कुणब्याचे दाखले मिळू शकतात. दुसरं माझे म्हणणं ते झाल्यानंतर जो ओबीसी वर येऊन पडणार आहे सगळं 19% मध्ये, तसं न करता मान्य मुख्यमंत्र्यांनी हे मुख्यमंत्र्याकडे पाठवा आहे की त्यांनी याचं सब कॅटेगरायझेशन करून त्यांना काय द्यायचे ते वेगळं द्या, जेणेकरून त्या एक ओबीसीला आपण धक्का ओबीसी लागणार मराठा नाही. एक बैठक घेऊ चांगली छानपैकी, नाही आणि तर असं आपण सगळं ठरवू रेषा ओढू. भारत पाकिस्तान कसं झालं, मी तर रेषा ओढल्या मी का तर नाही केव्हाही कागदावरचं, तयार. आणि तसं आपण दुसरा नक्की करू विलासजी, 100%. फक्त हे ब्लडशेड विलासजी, न करता छान हे पद्धतीने जर करून झालं टाकू. नाही, एवढीच माझी हे विनंती जर आहे सगळ्या झालं ओबीसींना. नाही, तुम्हाला सांगतो, हे जर झालं नाही तर माझं कॅल्क्युलेशन आहे का, 13 नंतर ऐकू करोड आता विलास दादांनी लोकसंख्या, जाऊ 13 माझी करोड लोकसंख्या आहे अग्रीमेंट आपल्या असेल तर. महाराष्ट्राची. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. मी त्याच्यापैकी मी पण 13 अरे करोड भाऊ नाही खरं आहे लोकसंख्या का? हा, आहे. धन्यवाद धन्यवाद योगेश, त्याच्या धन्यवाद. त्याच्यापैकी 8 8 करोड 8 हा करोड ओबीसी आहेत, ओबीसी. आणि 8 करोड ओबीसी पैकी फक्त 2 करोड मराठे आहेत, लक्षात घ्या. आणि ते मराठे सगळ्या पक्षात आहे, सगळ्या पक्षात आहे. ते काही आता एक संघ कुठल्या पक्षाच्या मागे असं नाही. मग हे जे 6 करोड लोक आहेत, हे आता आंदोलन एक लक्ष्मण हाकेने तुम्हाला घाबरून सोडलंय. अशा 100 लक्ष्मण हाके निघणार आहे बाहेर आता. त्यामुळे हे जे आंदोलन आहे गावोगावी पेटणार आहे. कारण पुढे निवडणूक आहेत, जिल्हा परिषद तुम्ही त्यांना सरपंचही होऊ देणार नाही, तुम्ही त्यांना पंचायत समितीमध्ये जाऊ देणार नाही, तुम्ही त्यांना जिल्हा परिषद मध्ये जाऊ देणार नाही. तर तुम्हाला सांगतो, या या भाजपला म्हणजे म्हणतात आमचा डीएनए आहे, त्यांना कळून चुकेल. अजूनही हे जे कॅल्क्युलेशन आमच्या मुख्यमंत्र्याला कळलं तर निश्चित ते माझा फॉर्म्युल्याचा विचार करतील. मी काय वाईट सांगतोय, मी काय त्यांना ठीक द्यायला आहे, नको. मी तर बघूया म्हणतो मी आपण मराठा. बघूया हरिभाऊ काय तुमच्या फॉर्म्युल्याबद्दल विचार होतो का. पण आता मात्र हे महाराष्ट्रामध्ये चित्र दिसतंय की या सगळ्यानंतर मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष आहे तो संघर्ष कदाचित अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही समाजाला वाटतं याच्यात आपलं नुकसान झालेलं आहे, आणि झालेलं भविष्यातलं इतिहासातलं नुकसान भविष्यात भरून काढण्यासाठीची ही सगळी लढाई असणार आहे. आणि या सगळ्या लढाईमध्ये न्यायालयीन लढाईची भर पडलेली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला आव्हान दिलं जाईल, 94च्या JR ला आव्हान दिलं जाईल असं मनोज जरांगे पाटील एका बाजूला म्हणतात. दुसरीकडे मराठा समाजासाठी काढलेल्या JR ला सुद्धा ओबीसी नेते एक प्रकारे आव्हान देऊ असं सांगतात. त्यामुळे ही न्यायालयीन लढाई आता अटळ मानली जाते, आणि शेवटी संविधानाच्या कसोटीवरती काय टिकतं आणि काय राहतं हे बघणं महत्वाचं आहे. पण आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.